ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। डोंबिवलीजवळील ठाकुर्लीतील रील स्टार विकासक सुरेंद्र पाटील यांच्या विरुद्ध नाशिक भागातील एका 19 वर्षाच्या तरुणीने लैंगिक अत्याचाराची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे। पोलिसांनी तात्काळ पाटील यांच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणात कोणतेही तथ्य नाही, ही तक्रार खोटी आहे असा दावा करत गुन्हा दाखल सुरेंद्र पाटील यांनी आपण घरीच असल्याचं सांगितलं। केवळ पैसे काढण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। 16 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत डोंबिवली पूर्वेतील दावडी भागात हा प्रकार घडल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलंय। सुरेंद्र पाटील आणि त्यांचा वाहन चालक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले। मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत पीडित तरुणीने म्हटलंय की आपली इंस्टाग्रामवरून सुरेंद्र पाटील यांच्याशी ओळख झाली। सुरेंद्र पाटील यांनी आपणास मुंबई विमानतळावर तुला नोकरी लावतो असं सांगून त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं। त्यानंतर त्यांनी आपणास बंदूक दाखवून तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन अशी धमकी दिली। आपल्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असं तक्रारीत म्हटलंय। सुरेंद्र पाटील याच्याबरोबर फिर्यादी वय वर्ष 19 यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली। त्यानंतर फिर्यादीला आरोपीने आमिष दाखवलं की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून देतो, कागदपत्र घेऊन ये। त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं। त्या ठिकाणी त्याने सदर तरुणीला आईवडिलांना मारून टाकेल अशी धमकी देऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले आणि त्यानंतर सुद्धा नंतर 29 मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळी सुद्धा तुझ्याबरोबर जे काही मी शारीरिक संबंध केले त्याचे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्यावर सोन्याची चेन चोरल्याचा आळ आणून तिची झाडती घेतली त्याने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या ड्रायव्हरने सुद्धा आरोपीच्या ड्रायव्हरने सुद्धा सदर प्रकार पुन्हा केला की तिला झडती घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे। सदर प्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। रेकॉर्डनुसार सुरेंद्र पाटील यांच्यावर एकूण 13 गुन्हे दाखल आहेत मानपाडा, कोळसेवाडी आणि MFC पोलीस स्टेशनमध्ये आणि आरोपी अजून मिळून आलेले नाही। त्यांचा ठाव ठिकाणा शोधतोय आम्ही, अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही। मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या खुर्चीत बसून रील तयार करणे, परवानाधारी बंदुकीचा दुरुपयोग करणे, मोठ्या प्रमाणात पैसे दाखवून त्याची रील्स तयार करणे अशा काही प्रकरणात सुरेंद्र पाटील यांच्यावर यापूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।